तर विद्यार्थ्यांनो एखाद्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्यासारखेच अतिशय मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण भरतीसाठी जी की महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येक भरती असतील त्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव या सुपर क्लासला सर्वांनी सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। हा सुपर क्लास आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा साबित होणार आहे त्या कारणास्तव। तर सुपर क्लास सुरू करण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे, एकच सेकंद या रिक्वेस्टसाठी लागणार आहे, ती म्हणजे विद्यार्थ्यांनो या सुपर क्लासला काय करायचं आहे, आताच्या आताच एक लाईक करून घ्यायचं आहे। लाईक जेव्हा करसाल तुमच्यातर्फे मोटिवेशन मला मिळेल अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास तुमच्यासाठी बनवण्यासाठी। तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल किंवा सबस्क्राईब आतापर्यंत या चॅनलला नसेल केले तर लगेच करून घ्या। जेव्हा सबस्क्राईब आपण या चॅनलला करसाल तेव्हा काय होईल, पुढची सुपर क्लास जेव्हा कधी आपल्या चॅनलवर या अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड होतं तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल या कारणास्तव। तर लगेच करून घ्या, सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो की जिल्हा न्यायाधीशाला बडतर्फ कोण करते किंवा कोण करू शकते असा प्रश्न विचारलेला आहे। जिल्हा न्यायाधीशाविषयी प्रश्न आहे। ऑप्शनमध्ये आहे सरन्यायाधीश, राज्यपाल, राष्ट्रपती किंवा उच्च न्यायालय। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे। राज्यपाल हा जो व्यक्ती आहे जिल्हा न्यायाधीशाला बडतर्फ करू शकतो, पण यास एक अट आहे। काय आहे, राज्यपाल जो आहे उच्च न्यायालयाच्या शिफारसीनुसारच या ठिकाणी जिल्हा न्यायाधीशाला बडतर्फ करू शकत असतो, अन्यथा नाही। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न दुसरा असा आहे, स्वातंत्र्यता दिनी पंतप्रधान ध्वजारोहण कोणत्या ठिकाणी करतात ते विचारलेलं आहे। भारताचे पंतप्रधान 15 ऑगस्ट या रोजी ध्वजारोहण कोणत्या ठिकाणी करतात ते विचारलेलं आहे। राजपथ, लाल किल्ला, इंडिया गेट किंवा ताजमहाल। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। लाल किल्ला या ठिकाणी 15 ऑगस्ट या रोजी भारताचे पंतप्रधान हे ध्वजारोहण करत असताना आपल्या सर्वांना पाहावयास मिळतात। घेऊया तिसरा प्रश्न। जमिनीतील नत्राचे जे प्रमाण आहे कोणत्या पिकामुळे वाढू शकते ते आपल्याला सांगायचं आहे। नत्राचे प्रमाण विचारलेलं आहे, कोणत्या पिकामुळे वाढू शकते। कडधान्य, ऊस, केळी किंवा तृणधान्य। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे। कडधान्य या कारणास्तव जमिनीतील नत्राचे प्रमाण हे वाढू शकत असते किंवा वाढताना दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न चौथा विद्यार्थ्यांनो, गंगा व ब्रह्मपुत्र यांची संयुक्त जी जलधारा आहे ती कोणत्या नावाने ओळखली जाते ते आपल्याला विचारलेलं आहे। 2 नद्या आहेत, गंगा आणि ब्रह्मपुत्र या 2 नद्यांची संयुक्त जलधारा। या ठिकाणी कामेंग, पद्मा, तिस्ता किंवा मेघना। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांनो, कोणत्या नावाने, तर मेघना या नावाने। कोणत्या, तर गंगा तसेच ब्रह्मपुत्रा या 2 नद्यांची संयुक्त जलधारा ही ओळखली जात असते। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी 5व्या क्रमांकाचा विद्यार्थ्यांनो असा दिसून येतो, गोव्याला कोणत्या वर्षी राज्य म्हणून मान्यता प्राप्त झालेली आहे ते विचारलेलं आहे। छोटेसे राज्य आहे गोवा, ज्या राज्यामध्ये 2च जिल्हे आहेत। तर विद्यार्थ्यांनो आपल्याला विचारलेलं आहे या राज्याला राज्य म्हणून केव्हा दर्जा प्राप्त झालेला आहे। 1988, 1987, 1980 किंवा 1988, सॉरी माफ करा, तर 1888 आहे। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य आहे। 1987 या वर्षी गोव्याला राज्याचा दर्जा हा देण्यात आलेला आपल्या सर्वांना दिसून येतो। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो, मेंदूंचे कार्य सुरळीत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर केला जात असतो। मेंदूचे कार्य सुरळीत आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी पाहण्यासाठी एलिसा, EEG, BCG किंवा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। EEG या तंत्राचा वापर जो आहे मेंदूचे कार्य सुरळीत चालू आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी चेक करण्यासाठी केला जात असतो। तर 7व्या क्रमांकाचा प्रश्न पाहूया। उपराष्ट्रपती पदाचा जो कार्यकाल आहे किती वर्षाचा असतो ते विचारलेलं आहे। राष्ट्रपतींचा 5 वर्षाचा असतो, सर्वांनाच माहीत आहे। तर आता या ठिकाणी उपराष्ट्रपती यांचा विचारलेला आहे, 5 वर्षे, 4 वर्षे, 3 वर्षे किंवा 6 वर्षे। ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। उपराष्ट्रपती यांचाही जो आहे राष्ट्रपतींसारखाच 5 वर्षाचा कार्यकाल असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो। जर राष्ट्रपती पदावर अनुपस्थित असतील तर उपराष्ट्रपती त्यांच्या पदाचा कार्यभार सांभाळत असतात। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 8वा असा आहे, घटना समितीचे एकूण किती अधिवेशने झाली होती ते विचारलेले आहे। घटना समितीची एकूण किती अधिवेशने झालेली होती, 11, 12, 13 किंवा 14। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। 11 अधिवेशने विद्यार्थ्यांनो घटना समितीची ही घेण्यात आलेली आपल्या सर्वांना दिसून येतात।
तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 9व्या क्रमांकाचा असा आहे, कॉपर्निकस यांनी कोणत्या ऊर्जेचा शोध लावलेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे. कॉपर्निकस यांनी कोणत्या ऊर्जेचा शोध लावलेला आहे विद्यार्थ्यांनो? तर ऑप्शनमध्ये आहे जल ऊर्जा, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा किंवा वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. सौर ऊर्जेचा जो शोध आहे कॉपर्निकस यांनी लावलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 10व्या क्रमांकाचा असा आहे विद्यार्थ्यांनो की हेळवाक धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? हेळवाक धरण कोणत्या नदीवर आहे ते विचारलेलं आहे. या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहे गोदावरी, गंगा, कोयना किंवा पैनगंगा. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. कोयना या नदीवर जे आहे हेळवाक हे धरण बांधण्यात आलेले आपल्या सर्वांना दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 11वा असा आहे, या ठिकाणी अस्थिमृदुता हा जो रोग आहे कशाच्या कमतरतेमुळे होत असतो? कशाच्या कमतरतेमुळे अस्थिमृदुता हा रोग होत असतो? कॅल्शियम, प्रथिने, कर्बोदके वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांच्या शरीरामध्ये अस्थिमृदुता हा रोग होताना आपल्या सर्वांना दिसून येतो. तर घेऊया प्रश्न 12व्या क्रमांकाचा. मेंदूदाह हा जो रोग आहे मानवाला कशापासून होतो? मेंदूदाह रोग कशापासून होतो मानवाला? विषाणू, कृमी, कवक किंवा जीवाणू. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्या समोर या ठिकाणी 1 योग्य राहणार आहे. विषाणूपासून मानवाला जो आहे मेंदूदाह हा जो रोग आहे तो होत असतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 13व्या क्रमांकाचा पाहूया. या ठिकाणी मानवाला चंद्रावर पाठवणारा जगातील प्रथम देश कोणता ठरलेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणाला? तर मानवाला चंद्रावर पाठवणारा. ऑप्शनमध्ये आहे विद्यार्थ्यांनो अमेरिका, भारत, इस्रायल किंवा खालचा एक पर्याय आहे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. अमेरिका हा जो देश आहे कोणत्या? तर आपल्या पृथ्वीचा जो नॅचरल उपग्रह आहे तो चंद्रावर पाठवणारा पहिला देश ठरलेला दिसून येतो. कोणता? अमेरिका. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 14वा असा आहे, या ठिकाणी कॉर्पोरेशन कर कोणाकडून आकारला जात असतो? कॉर्पोरेशन कर विचारलेला आहे. कोणाकडून आकारला जात असतो विद्यार्थ्यांनो? राज्य सरकार, केंद्र सरकार, जिल्ह्याकडून किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. राज्य सरकार यांच्याकडून कोणता कर? तर कॉर्पोरेशन कर हा आकारला जात असतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी रेडिओचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? रेडिओचा शोध विचारला की कोणी लावलेला आहे विद्यार्थ्यांनो? ऑप्शनमध्ये आहेत जी मार्कोनी, राईट बंधू, न्यूटन किंवा आईन्स्टाईन. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. जी मार्कोनी यांनी जे आहे रेडिओचा शोध लावलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी 16वा दिसून येतो की मानवी शरीरातील तापमान कायम राखणारी ग्रंथी कोणती आहे? शरीरातील तापमान कायम राखणारी ग्रंथी विचारलेली आहे की कोणती आहे? पीयूषिका ग्रंथी, आउटू ग्रंथी, अधिवक्र ग्रंथी किंवा आदर्शचेतक ग्रंथी. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. आदर्शचेतक ही जी ग्रंथी आहे मानवी शरीरातील तापमान या ठिकाणी कायम राखणारी एक ग्रंथी असलेली आपल्या सर्वांना दिसून येते. तर घेऊया 17वा प्रश्न. आयुष्यमान भारत योजनेमध्ये लाभार्थ्यास किती रक्कम दिली जाते ते विचारलेलं आहे. योजनेचं नाव आहे आयुष्यमान भारत. या योजनेमध्ये किती रक्कम दिली जाते? ऑप्शनमध्ये आहे 2 लाख, 3 लाख, 4 लाख किंवा 5 लाख. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. 4 म्हणजेच किती? तर 5 लाखाची जी रक्कम आहे विद्यार्थ्यांनो 5 लाखाची जी रक्कम आहे विद्यार्थ्यांनो ती कोणत्या? तर आयुष्यमान भारत या योजनेमध्ये दिली जात असते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 18वा असा दिसून येतो की प्रधानमंत्री मातृवंदना खालीलपैकी कोणासाठी आहे? प्रधानमंत्री मातृवंदना कोणासाठी आहे ते विचारलेलं आहे. लहान मुलांसाठी, पुरुषांसाठी, महिलांसाठी किंवा गरोदर स्त्रियांसाठी स्पेशल. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 या ठिकाणी योग्य आहे. गरोदर स्त्रियांसाठी स्पेशली जे आहे प्रधानमंत्री मातृवंदना ही एक योजना ठेवण्यात आलेली आहे. तर 19वा प्रश्न कव्हर करूया. क्षयरोग खालीलपैकी कोणत्या अवयवाचा आहे किंवा कोणत्या अवयवाशी संबंधित आहे विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो. क्षयरोग हा रोग तर फुफ्फुस, हाडे वरीलपैकी दोन्ही किंवा गळा. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. वरीलपैकी दोन्ही म्हणजे या ठिकाणी हाडे तसेच फुफ्फुस या दोन्हीही अवयवाशी क्षयरोग हा संबंधित रोग असलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. तर घेऊया 20वा प्रश्न. कांगारूंची भूमी जगातील कोणत्या देशाला संबोधले जाते आपल्याला सांगायचं आहे. कोणत्या प्राण्याची? तर कांगारू या प्राण्याची भूमी. ऑस्ट्रेलिया, जर्मनी, स्वीडन किंवा स्वित्झर्लंड. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. ऑस्ट्रेलिया देशाला कांगारूंची भूमी असे संबोधले जात असते. घेऊया पुढचा प्रश्न.
प्रश्न 21 पाहूया. महाराष्ट्रामध्ये बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? बावनथडी हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात येतो? महाराष्ट्रातील जळगाव, वर्धा, भंडारा, अमरावती. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्या समोर या ठिकाणी 2 या ठिकाणी योग्य आहे. माफ करा, वर्धा जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनो आपल्याला कोणता? तर बावनथडी हा प्रकल्प असलेला दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. 22वा प्रश्न दिसून येतो. राष्ट्रीय मतदान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? राष्ट्रीय मतदान दिवस हा कोणत्या दिवशी साजरा होतो? 26 जानेवारी, 25 जानेवारी, 22 जानेवारी किंवा 20 जानेवारी. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. 25 जानेवारी या दिवशी जो आहे राष्ट्रीय मतदान दिवस हा साजरा केलेला आपल्याला दिसून येतो आपल्या देशामध्ये. तर 23वा प्रश्न कव्हर करूया. झेलम नदीवर खालीलपैकी कोणते सरोवर स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. या ठिकाणी थोडीशी चूक झाली आहे, माफ करा. पण झेलम नदीवर कोणते सरोवर आहे ते विचारलेलं आहे. कोलेरू, लोणार, उलर किंवा वरीलपैकी नाही. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. उलर सरोवर जे आहे कोणत्या? तर या ठिकाणी झेलम नदीवर स्थित असलेल्या आपल्या सर्वांना दिसून येते की आहे असे. तर 24वा प्रश्न कव्हर करूया. संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? संपूर्ण विद्युतीकरण झालेला विचारलेला आहे. पुणे, ठाणे, वर्धा किंवा बीड. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य राहणार आहे. वर्धा हा जो जिल्हा आहे संपूर्ण विद्युतीकरण झालेला एक प्रथम क्रमांकाचा जिल्हा आपल्याला दिसून येतो. 25वा प्रश्न कव्हर करूया. नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी प्रति घंटे किती लाख रुपयाचा खर्च होत असतो? प्रति दिवस नाही विचारलेलं, प्रति घंटे विचारलेलं आहे की नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी किती खर्च होत असतो? 20 लाख, 40 लाख, 50 लाख किंवा 5 लाख रुपये. तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. कमीत कमी 5 लाखाचा खर्च जो आहे नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी म्हणजेच पंतप्रधान यांच्या सुरक्षेसाठी प्रति घंटे हा होत असतो. किती? तर त्या ठिकाणी पाहून घ्या, आपल्याला दिसून येईल उत्तर. तर 26वा प्रश्न कव्हर करूया. महाराष्ट्र राज्याने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे? आपले जे राज्य आहे भारतातील एकूण क्षेत्रफळापैकी आपल्या राज्याने किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे? 5.7%, 9.7%, 8.7% किंवा 6.7%. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. 9.7% जे आहे महाराष्ट्र राज्याने क्षेत्रफळ हे भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी व्यापलेले आपल्या सर्वांना दिसून येते. तर या ठिकाणी भारतामध्ये सर्वात जास्त कापड गिरण्या कोणत्या राज्यामध्ये आहेत? कापड गिरण्या विचारलेल्या आहेत की भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त येतात? गुजरात, कर्नाटक, तेलंगणा किंवा महाराष्ट्र. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. महाराष्ट्र या राज्यामध्ये विद्यार्थ्यांना कोणत्या? तर कापड गिरण्या ह्या सर्वात जास्त असलेल्या आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळतात. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 28वा असा दिसून येतो की केंद्रीय प्रदूषण नियंत्रक मंडळ कशाच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवते? कोणते? केंद्रीय प्रदूषण नियंत्रक मंडळ. नद्या, तलाव, शहर किंवा गाव. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहणार आहे. नद्यांच्या प्रदूषणावर नियंत्रण कोण ठेवते? तर केंद्रीय प्रदूषक नियंत्रक मंडळ हे ठेवत असताना आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते. तर प्रश्न 29वा कव्हर करूया. नव्या संसदेच्या प्रमुख दरवाजाचे नाव कोणते आहे? जी नवीन संसद आपली बनलेली आहे जी दिल्लीमध्ये स्थित आहे विद्यार्थ्यांनो, तर संसदेच्या प्रमुख दरवाजाचे नाव काय आहे? ज्ञान दरवाजा, कर्म दरवाजा किंवा शक्ती दरवाजा किंवा वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. वरीलपैकी सर्वच म्हणजे एक आहे शक्ती दरवाजा, दुसरा आहे विद्यार्थ्यांनो कर्म दरवाजा, तिसरा आहे ज्ञान दरवाजा. म्हणजेच काय? तर हे तिन्ही जे दरवाजे आहे विद्यार्थ्यांनो ते कशाचे? तर नव्या संसदेच्या ठेवण्यात आलेल्या प्रमुख दरवाजाचे नाव आपल्याला दिसून येतात. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 30वा असा दिसून येतो की भारताचे सर्वाधिक भूसीमा कोणत्या देशाला लागून आहे? भारताची सर्वाधिक भूसीमा विचारलेली आहे की कोणत्या देशाला संलग्न आहे? पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका किंवा बांगलादेश. तर ऑप्शन क्रमांक किती? तर 4 योग्य राहणार आहे. बांगलादेश या देशाशी भारताची सर्वात जास्त जी सीमा आहे, भूसीमा आहे ती संलग्न असलेली दिसून येते विद्यार्थ्यांनो. आता या सुपर क्लासला काय करायचं आहे? एक लाईक करण्याची वेळ आलेली आहे. मनापासून म्हणत आहे 1 लाईक नक्कीच करायचं आहे. लाईक जेव्हा तुम्ही आपण या सुपर क्लासला करसाल तर तुमच्यासारखे अशाच तुमच्या
तुमच्यासाठी अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास बनवण्यासाठी मोटिवेशन मला मिळेल या कारणास्तव लाईक जरूर करून घ्या. आणि तसेच तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल की किंवा कोणत्याही कारणास्तव या चॅनलला आपण जर सबस्क्राईब आतापर्यंत केलेले नसेल लगेच करून घ्या. या एकदम फ्री असते. आणि सबस्क्राईब जेव्हा करसाल तेव्हा होईल काय की पुढच्या सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल आपल्या या चॅनलवर त्याची नोटिफिकेशन अपलोड होतं तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल. या कारणास्तव करणे गरजेचे असते. तर भेटू करूया स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.